श्री गुरुदेव जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार गोरगरिबांच्या कल्याणासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान अहोरात्र राबवित असलेल्या उपक्रमांचा हा ओझरता आढावा। संस्थानाचा शैक्षणिक उपक्रम ही इंग्रजी माध्यमाची शाळा। इथं गोरगरिबांची मुलं पूर्णतः विनामूल्य शिक्षण घेत आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण यासह मध्यान्ह भोजनाची सोय केली आहे। मुंबई उपपीठात गरीब व बेरोजगार आदिवासी युवकांना स्वयंरोजगाराचे व्यवसायाभिमुख शिक्षण विनामूल्य देणारे हे मोटर ट्रेनिंग स्कूल। येथील शेकडो विद्यार्थी स्वयंरोजगार करू लागले आहेत। हिंदू समाजातील सर्व ज्ञातींसाठी पौरोहित्याचे 2 वर्षाचे पदविकेपर्यंतचे विनामूल्य शिक्षण देणारी ही मान्यताप्राप्त जगद्गुरु रामानंदाचार्य वेद पाठशाळा। येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, भोजन, निवासाची सोय विनामूल्य करण्यात येते। पालघर जिल्ह्यातील आदिवासी पांड्यांवरील 100 मुलींचे नर्सिंग कोर्ससाठी पालकत्व घेऊन त्यांच्या शैक्षणिक फी आणि भोजनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला। बेटी बचाओ बेटी पढाओ याचं हे मूर्तिमंत उदाहरण। नगर जिल्ह्यातील एड्सग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल क्लासरूमचा अर्पण सोहळा जगद्गुरु श्रींच्या पवित्र हस्ते संपन्न झाला। त्याचे हे क्षणचित्र। गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची द्वारे खुली करण्यासाठी अनेक शाळांना संगणक संचाचे व प्रोजेक्टरचे तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येते। वैद्यकीय उपक्रम या उपक्रमांतर्गत संस्थानाचे हॉस्पिटल सुरू आहे। इथं रुग्णांवर पूर्णतः विनामूल्य उपचार केले जातात। महामार्गावरील अपघातग्रस्तांवर तातडीनं वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी 27 मोठ्या रुग्णवाहिका 24 तास विनामूल्य सेवेत हजर आहेत। या सेवेमुळे आतापर्यंत 8700 अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे। एकूण 6 महामार्गांवर ही सेवा सुरू आहे। आदिवासी पांड्यांवरील कुपोषित बालकांसाठी व गर्भवती महिलांसाठी सकस आहाराचे मोफत वाटप करण्यात येते। तसेच वेळोवेळी त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरेही घेतली जातात। दिव्यांगजनांना जीवन सुसह्य व्हावं यासाठी श्रद्धेय जगद्गुरु श्री स्वतः कृत्रिम अवयव दान करतानाचे हे दृश्य। कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल इस्पितळास 8 लाख रुपयांचा धनादेश जगद्गुरु श्री आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या पवित्र उपस्थितीत अर्पण करण्यात आला। तेव्हाचं हे क्षणचित्र। गरज भासेल तेव्हा रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणाऱ्या ब्लड इन नीड या उपक्रमाअंतर्गत गरजू रुग्णांना आवश्यक त्या रक्तगटाचा दाता त्वरित उपलब्ध करून दिला जातो। आतापर्यंत 3929 रुग्णांना या सेवेमुळे जीवनदान मिळालं आहे। जगद्गुरु श्रींच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय सैनिकांसाठी 50,000 रक्तकुपिका संकलन करण्याचा महासंकल्प करण्यात आला असून हे संजीव कार्य ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून उत्साहात सुरू आहे। वंदनीय जगद्गुरु श्रींच्या 56,537 अनुयायांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्धार केला असून आज मितीस 3 अनुयायांनी मरणोत्तर देहदान करून मरणानंतरही पुण्यप्रद असे सत्कार्य केलेले आहे। त्यांच्या अपूर्व त्यागासमोर आम्ही नतमस्तक आहोत। आपत्कालीन मदत उपक्रम भूकंप, त्सुनामी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी स्वतः जगद्गुरु श्री पायी फिरून आपत्ग्रस्तांना अन्न, कपडे, औषधं, जीवनावश्यक साहित्यांचं वाटप करून धीर देतात। दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना स्वतः संस्थानानं वेळोवेळी आर्थिक मदत केलेली आहे। याशिवाय मुख्यमंत्री सहायता फंडासही भरघोस देणगी दिली आहे। पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी दुष्काळग्रस्त भागात फिरून जनावरांसाठी हजारो टन चाऱ्याचे वाटप केले।
दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अनेक निराधार कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांना धीर देण्यात आला. कृषी उपक्रम. या उपक्रमाद्वारे गरजू शेतकऱ्यांना बी बियाणे, फवारणी पंप, शेतीची अवजारे, नांगर इत्यादी उपयुक्त साहित्यांचं वेळोवेळी मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येतं. शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड मिळावी म्हणून ठिकठिकाणी कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. कुंभमेळ्यात भरवलेल्या या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. जलसंवर्धनासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा या अभियानांतर्गत असे हजारो वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येतं. नाशिक येथील वृक्षारोपण कार्यक्रमाची ही क्षणचित्र. जगद्गुरु श्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्याच्या प्रसंगीही गरजूंना उत्पादक वृक्षरोपांचं वाटप करण्यात येतं. गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पंप मोफत देण्यात आले. गरीब शेतकऱ्यांना मदत करणं आणि शेतीसाठी प्रोत्साहन देणं हा या सर्व उपक्रमांमागील महत्त्वाचा उद्देश. दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रम. आतापर्यंत गरीब निराधार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हजारो शिलाई यंत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. गरजू शेतकऱ्यांना उपजीविकेचं साधन म्हणून शेळ्या आणि गायींचं वाटप करण्यात येतं. शेतकऱ्यांनी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा यासाठी त्यांना दुभत्या म्हशींचंही वाटप करण्यात येतं. गरीब व गरजू महिलांना गृहोद्योगासाठी घरघंट्या तसेच पिठाच्या चक्क्यांचं मोफत वाटप करून सहायता करण्यात येते. व्यसनमुक्ती उपक्रम. पूजनीय जगद्गुरु श्रींनी केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून आजवर 3 लाखांपेक्षाही जास्त लोकांना व्यसनमुक्त करून त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवले आहेत. गेल्या 25 वर्षांपासून हा उपक्रम अव्याहतपणे चालू असून व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींची ही बोलकी प्रतिक्रिया. आज जे प्रवचन ऐकलंय माऊलींचं त्याच्यातून एकच उपदेश सगळ्यात मोठा मला वाटला, जो माझ्या मनावर बिंबवला गेला आणि मी दारू न पिण्याचा निर्णय घेतलाय. तो म्हणजे आज जे मी करतो आहे त्याचं अनुकरण माझा मुलगा उद्या करेल आणि तोही उद्या दारू प्यायला लागेल. हे जे माऊलींनी सांगितलेलं आहे याचा फार मोठा परिणाम माझ्या मनावर झाला आणि मी ठरवलंय, मी शपथ घेतली की मी आजपासून दारू पिणार नाही आयुष्यात कधी. अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम. श्रद्धेय जगद्गुरु श्री संपूर्ण देशभरात प्रवचनाच्या माध्यमातून अंधश्रद्धांवर प्रहार करून कोट्यावधी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करत आहेत. अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार ही जीवनासाठी त्रिसूत्री आहे असं सांगून जनसामान्यांच्या मनातून अंधश्रद्धांचं समूळ उच्चाटन करत आहे. हिंदू धर्म पुनर्प्रवेश अर्थात घर वापसी उपक्रम. ज्या धर्मांतरित बांधवांना कायदेशीररित्या हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करण्याची इच्छा असते त्यांना जगद्गुरु श्रींनी घर वापसी या उपक्रमांतर्गत शास्त्रोक्त पद्धतीनं विधिवत पुनर्प्रवेशाचा मार्ग खुला करून दिला आहे. इतकंच नव्हे तर अशा स्वधर्मात परतलेल्या बांधवांमध्ये रोटी बेटी व्यवहारही सुरू करून देण्यात आले आहेत. संस्थानाच्या सर्व श्री क्षेत्री दोन्ही वेळेचा मोफत महाप्रसाद देण्याचा संकल्प कायमस्वरूपी सुरू आहे. जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानातर्फे अनेक सामुदायिक विवाह सोहळेही घडवून आणण्यात आले आहेत. स्वच्छता हा स्वामीजींचा महामंत्र. आतापर्यंत 8 ते 10 हजार गावांमध्ये ग्रामस्वच्छता मोहीम राबवल्या गेली आहे. संस्थानाचा विश्वविक्रम करणारा रक्तदान हा उपक्रम. यापूर्वी सुमारे 50,000 रक्तकुपिका दिल्या आहेतच, परंतु 50व्या जन्मदिनानिमित्त 50,000 कुपिकांचा संकल्प करून 65,482 रक्तकुपिकांचा विश्वविक्रम रचून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा संदेश सार्थ केला आहे. श्री गुरुदेव.